बुद्ध आणि त्यांचा धम्म, प्रथम खंड, चौथा भाग. सिद्धार्थ गौतम बोधिसत्व कसे झाले? ज्ञानप्राप्ती आणि नव्या मार्गाची दृष्टी यामधील भाग 1. नव्या प्रकाशासाठी चिंतन. फ्रेंड्स, याआधीचे भाग जर तुम्ही बघितले नसेल तर प्लेलिस्टमध्ये जाऊन बुद्ध आणि त्यांचा धम्म इथे जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघू शकता. आजच्या भागामध्ये आपण नव्या प्रकाशासाठी चिंतन हा बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. अन्नभक्षण करून ताजतवाना झाल्यानंतर गौतम आपल्या आतापर्यंतच्या अनुभवाविषयी विचार करू लागला. सर्व मार्ग अयशस्वी झाल्याचे त्याला दिसून आले. ते अपयश इतके मोठे होते की कोणीही माणसाला त्यामुळे पूर्णपणे वैफल्य आले असते. त्याला अर्थातच वाईट वाटले, पण वैफल्याने मात्र त्याला स्पर्शही केला नाही. एखादा मार्ग सापडेल अशी त्याला नेहमीच आशा वाटे. त्याला इतकी आशा वाटे की सुजाताने पाठवलेल्या अन्नाचे सेवन ज्या दिवशी त्याने केले त्याच दिवशी रात्री त्याला 5 स्वप्ने पडली आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा आपल्याला खात्रीने ज्ञानप्राप्ती होणार असा त्याने त्या स्वप्नांचा अर्थ लावला. त्याने आपले भविष्य जाणण्याचा प्रयत्न केला. सुजाताच्या दासीने आणलेल्या अन्नाचे पात्र नैरंजना नदीत फेकून तो म्हणाला, जर मला ज्ञानप्राप्ती होणार असेल तर हे पात्र प्रवाहाच्या वरच्या दिशेने जाऊ दे, नसेल तर खालच्या दिशेने जाऊ दे. आणि खरोखरच ते पात्र प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले आणि शेवटी काळ नावाच्या नागराजाच्या निवासस्थानाजवळ ते बुडाले. आशा आणि निश्चय यांच्यामुळे धीर येऊन त्याने उरुवेला सोडली आणि संध्याकाळच्या सुमारास तो गयेच्या मार्गाला लागला. तेथे त्याने एक पिंपळ वृक्ष पाहिला. आपल्याला नवा प्रकाश दिसेल आणि आपला प्रश्न सोडविण्याचा मार्ग शोधून काढण्यास मदत होईल या आशेने चिंतन करण्यासाठी त्या वृक्षाखाली बसण्याचा त्याने विचार केला. 4ही दिशांची परीक्षा केल्यावर त्याने पूर्व दिशाची निवड केली, कारण सर्व प्रकारची अपवित्रता घालवण्यासाठी मोठे मोठे ऋषी नेहमीच याच दिशेची निवड करतात. गौतम पद्मासन घालून आणि पाठ सरळ ठेवून त्या पिंपळ वृक्षाखाली बसला. ज्ञानप्राप्ती करून घेण्याच्या निश्चयाने तो स्वतःशीच म्हणाला, कातडी, स्नायू आणि हाडे हवी तितकी सुकून गेली आणि माझ्या शरीरातील रक्तमांस शुष्क झाले तरी चालेल, परंतु पूर्ण ज्ञानप्राप्ती झाल्याशिवाय हे आसन मी सोडणार नाही. नंतर गजेंद्राप्रमाणे भव्य असा काळ नावाचा राजा आणि त्याची पत्नी सुवर्णप्रभा हे दोघे वटवृक्षाखाली बसलेल्या गौतमाचे स्वप्न पडून जागी झाली आणि तो पूर्ण ज्ञानप्राप्ती निषेध करून घेणार अशा खात्रीने त्यांनी त्याची पुढील प्रमाणे स्तुती केली. हे मुनी, ज्या अर्थी आपल्या चरणांनी दबवलेली पृथ्वी पुन्हा पुन्हा निनादित आहे आणि आपले तेज सूर्याप्रमाणे प्रकाशात आहे, त्या अर्थी आपले इच्छिलेले फळ आपल्यालाच मिळणार. हे कमलनयना, ज्या अर्थी आकाशात पंख फडफडीत असलेल्या पक्ष्यांचे थवे आपल्याला आदराने वंदन करीत आहेत आणि आकाशात मंद मंद वायुलहरी वाहत आहेत, त्या अर्थी आपण आपले इप्सित साध्य होऊन आपण बुद्ध होणार हे निश्चित. चिंतनासाठी तो जेव्हा बसला तेव्हा वाईट विचार आणि वाईट वासना, ज्यांनी पुराणांतरी माराची म्हणजेच कामाची मुले असे म्हणतात, त्यांनी त्याच्या मनावर आक्रमण केले. कदाचित माराची ही औलाद आपल्याला पराभूत करतील आणि आपला हेतू निष्फळ होईल अशी गौतमाला भीती वाटली. दुष्ट वासनांबरोबर होणाऱ्या या झगड्यात अनेक ऋषी आणि ब्राह्मण बळी पडले हे त्याला माहीत होते. म्हणून आपल्या अंगी असलेले सगळे धैर्य एकवटून तो माराला म्हणाला, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, शौर्य आहे आणि शहाणपण आहे. तुम्ही दुष्ट वासनांनी माझा पराभव
कसा करू शकाल? नद्यांचे प्रवाह देखील वाऱ्यामुळे कोरडे पडतील, पण माझा निश्चय ढासळून टाकणे तुम्हाला शक्य नाही. जिवंत राहून पराभव पत्करण्यापेक्षा संग्रामात मरण पत्करणे मला अधिक श्रेयस्कर वाटते. एखादा गोड घास मिळेल या क्षणी चरबीच्या गोळ्याप्रमाणे दिसणाऱ्या, दगडावर झेप घेणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनी गौतमाच्या मनावर आक्रमण केले. गोड पदार्थ न आढळल्यामुळे कावळा तिथून निघून जातो. त्याचप्रमाणे खडकाशी धडक देणाऱ्या कावळ्याप्रमाणे दुष्ट वासनांनीही निराशेने गौतमाला सोडून दिले. फ्रेंड्स, या पुढच्या भागामध्ये आपण भाग 2 ज्ञानप्राप्ती हा बघणार आहोत. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.